विशाल भावा, का रे किसना? एकदाचे 49 रुपये ड्रीम इलेव्हनवर लावलेले वापस येतील, हा, पण मित्राच्या मोबाईलात 19 रुपयाचे रिचार्ज मारलेले पैसे कधी वापस भेटत नाहीत. अरे बापरे, हो का रे? अपेक्षाच नाही करायची. हो यार, येतच नाही तर बरोबरच आहे. काय विशाल भावा, काय माहिती यार कधी येईल ते दिवस. तर कोणता रे असा? जेव्हा झिंगीचा बाप मले म्हणाल काय हे घे 2 करोड रुपये हा हा हा, आणि झिंगीच्या जीवनातून निघून जाय. तू तुले खुशी खुशीत निघून जाशील रे. मग 2 करोड भेटा लागली ना रे. मी काल सकाळी दूध आणायला चालू होतो रे. मस्त चांगला मूड होता मावाला. मग रे? पण सकाळी सकाळी ती झिंगी तिच्या नवऱ्यासंग दिसली मला. अरे बापरे, मग रे? तेव्हा मा म्हणाले लय खराब वाटलं रे, आणि मी दूध आणायचं राहू दिलं आणि मी दारूच्या ठेक्यावर गेलो. दुधाच्या जागेवर दारू चालली काय? सकाळी सकाळीच पण झालो मी. कारकीस ना. त्या झिंगीने मला धोका देऊन टकल्या सरकारी नोकरीवाल्या संग लग्न केलं रे. बापरे किसना. पण तिचे मला 8 मिस कॉल आले आज. बापरे, तुले 8 मिस कॉल? हो, मग मी तिला फोन लावला. हा, कशाला मिस कॉल केला म्हटलं तर ती काय म्हणे माहिती का? काय म्हणे? चुकीनं लागला म्हणे. अरे पण 8 वेळा लागला आणि ते चुकीनं. शक्यच नाही ही गोष्ट. तुला सांगतो कोणता नवरा सगळ्यात जास्त बायकोवर प्रेम करते तर? अरे सांग ना मला, कोणता प्रेम करते तर? जे लग्नाच्या अगोदर 4-5 ठिकाणी रिजेक्ट झालेला असते का नाही, हा, तेच नवरा बायकोवर जास्त प्रेम करते. बरोबर आहे रे किसना. दुसरीकडे मेळ लागत नाही ना, म्हणून मेळ लावायसाठी कारण होतात. त्याला माहित आहे यार, माय बायको लय साधी भोळी आहे रे. ती कशी काय रे, मला सांग बरं. अरे काल हलवा करायचा होता म्हणून मी बायकोले जराशी मदत केली, गाजर खिसून दिले. हा, मग रे? तर माय बायको शेजारच्या बायकायले काय सांगागली माहिती आहे का? काय सांगितलं? मा नवरा मस्त किस करतो. किस करतो? तसंच सांगागली यार. रसगुल्ला पाहिलं की तोंडात पाणीच येते रे. ते तर मादी येते रे किसना. विशाल भावा, यार असं होईल का रे? कसं? पाणी पाहिलं की रसगुल्ला तोंडात येईल का? काय माहिती यार, सांगता येत नाही. मी आज पूर्ण रात्रभर रील्स पाहणार हो. ते काऊन रे? उद्या संडे आहे ना, म्हणून का? उद्या रिकामच हो मी. जर मुलगी घरात मोबाईल सायलेंट मोडवर ठेवत असन हा, तर लगेच तिच्या बापानं समजून जायचं. काय समजा तिच्या बापान? सांग बरं मला बी. तिनं जवळ शोधला. आपल्याला शोधात काम नाही आता. हो यार, कदाचित काही मुली ठेवतात सायलेंट मोबाईल. या जगात यशस्वी स्त्री आणि पुरुष कोण आहेत ते सांग बरं. विशाल भावा, हा, जे पुरुष बायकोच्या खर्चापेक्षा जास्त कमवते हा, ते यशस्वी पुरुष. हा. आणि अशा पुरुषाला शोधून त्याच्याशी लग्न करणारी स्त्री यशस्वी स्त्री. हो यार, बरोबर आहे की. आजकालच्या पोराला व्हायला लागलं काय रे? काय व्हायला लागलं म्हणजे? अबे 30-35 झाले की टकले पडायला लागले. तुला सांगतो या दुनियेतनी मायबापापेक्षा मोठं कोणीच नाही रे. हो यार किसना, खरंच कोणीच नाही रे मोठं. त्या झिंगेल बी मी तेच सांगायला लागलो, आपण दोघं लग्न करून लवकर एखादं लेकरू करून टाकू. बाप बनायची इच्छा आहे तुझी? का रे विशाल भाव? आपल्या वयातले पोरं पुरीले काळीच द्यायला लागले. हो यार. आणि आपण इथं काय करायला लागलो? काय करायला लागलो? रील्स बनवा लागलो. लोकायला हसवायसाठी. आहे का नाही बरं?